नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी, अर्जुनी, मोरगाव आणि सडक अर्जुनी या 3 तालुक्यांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। गेल्या काही दिवसात गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र येत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। याच पार्श्वभूमीवर देवरी शहरात पोलिसांचा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। देवरी उपविभागीय ठिकाणी काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये 6 पोलीस स्टेशनचे ठाणेदार, C60 पथक, होमगार्ड आणि इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांना डीजे मुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरात सण साजरा करण्याचे आवाहन केले। तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे। देवरी उपविभाग स्तरावर आज ईद-ए-मिलाद तसेच अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला। या रूट मार्चसाठी देवरी उपविभागातील 6 पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच C60 पार्टीज, होमगार्ड्स आणि अंमलदार हे या रूट मार्चसाठी उपस्थित होते। येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या काही ईद-ए-मिलाद व गणपती विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत त्या डीजे मुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सहाय्याने तसेच विहित वेळ पूर्ण व्हाव्यात यासाठी नागरिकांनी, गणपती मंडळांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती व आवाहन करत आहे। सर्वांना येणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या तसेच ईद-ए-मिलादच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। NTV न्यूज मराठी, गोंदिया।